नमस्कार, मी शिवांगी शर्मा आणि आपण पाहत आहात तळोदा वृत्तांकन न्यूज। चला जाणून घेऊया आजच्या ताज्या बातम्या। तळोद्यात कौटुंबिक वादातून थरार। वनरक्षकावर जीवघेणा हल्ला तर 6 वर्षीय चिमुरडीचे अपहरण झाल्याचा गैरसमज। पती पत्नीने नोंदवले एकमेकांविरुद्ध गुन्हे। मुख्य संपादक दीपक गोसावी यांच्यासह तळोदा वृत्तांकन न्यूज नेटवर्क तळोदा। नमस्कार प्रेक्षकहो, मुलीला भेटायला गेलेल्या वनरक्षक पतीवर पत्नी आणि तिच्या साथीदारांनी लाठीकाठी व दगडाने जीवघेणा हल्ला केल्याची घटना तळोदा तालुक्यातील आमलाड येथे घडली। याच्या काही वेळ आधी पतीने आपल्या साथीदारांसह 6 वर्षांच्या चिमुरडीला बळजबरीने बोलेरो गाडीत टाकून पळवून नेल्याची तक्रार पत्नीने दाखल केली आहे। या परस्पर विरोधी तक्रारींमुळे तळोदा परिसरात मोठी खळबळ उडाली असून पोलिसांनी दोन्ही बाजूंवर गुन्हे दाखल केले आहेत। मिळालेल्या माहितीनुसार फिर्यादी हिमंत तिजा तडवी वय 22 राहणार भगदरी, जे वनरक्षक म्हणून कार्यरत आहेत, त्यांची पत्नी मालतीबाई यांच्याशी गेल्या 5 वर्षांपासून वाद सुरू आहे। दोघेही विभक्त राहत आहेत। एप्रिल 17 रोजी सायंकाळी 5:30च्या सुमारास हिमंत हे आपली मुलगी वेदिका हिला भेटण्यासाठी आमलाड येथील शासकीय मुलांच्या वसतिगृहासमोर गेले होते। यावेळी कौटुंबिक कारणावरून झालेल्या वादाचे रूपांतर हाणामारीत झाले। पत्नी मालतीबाई नरपत वळवी आणि इतर 15 ते 20 जणांच्या जमावाने संगनमत करून हिमंत तडवी, त्यांचा भाऊ प्रदीप तडवी आणि जयसिंग पाडवी यांना लाठी काठी आणि दगडांनी बेदम मारहाण केली। या हल्ल्यात हिमंत यांच्या डोक्याला आणि हातापायाला गंभीर दुखापत झाली असून त्यांना उपजिल्हा रुग्णालय तळोदा येथे दाखल करण्यात आले आहे। या प्रकरणी पोलिसांनी भारतीय न्याय संहितेच्या कलम 109, 117, 189, 2, 191, 1, 2, 3 आणि 326F अन्वये गुन्हा दाखल केला आहे। दुसरीकडे मालती हिम्मतसिंग तडवी यांनी दिलेल्या तक्रारीनुसार त्याच दिवशी सायंकाळी 5:30 ते 6 वाजेच्या दरम्यान मोड पुनर्वसन गावातील रस्त्यावर आरोपी प्रदीप तिजा तडवी आणि जयसिंग वन्या पाडवी यांनी संगनमत करून त्यांची 6 वर्षीय मुलगी वेदिका हिला पळवून नेले। मालती यांनी आरोप केला आहे की आरोपींनी मुलीला तिच्या कायदेशीर रखवालीतून बळजबरीने पांढऱ्या रंगाच्या महिंद्रा बोलेरो गाडीत क्रमांक GJ15FC0563 बसवले आणि तिथून पळ काढला। या तक्रारीवरून पोलिसांनी भारतीय न्याय संहितेच्या कलम 137, 2 आणि 3(5) नुसार अपहरणाचा गुन्हा नोंदवला आहे। दोन्ही घटनांची भीषणता पाहता तळोदा पोलिसांनी तातडीने चक्र फिरवली आहेत। या घटनेचा तपास पोलीस निरीक्षक राजन मोरे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस सब इन्स्पेक्टर निलेश साळी करत आहेत। अपहरण प्रकरणाचा तपास क्षेत्रीय पोलीस उपनिरीक्षक गुलाबसिंग पावरा यांच्याकडे सोपवण्यात आला आहे। मुलगी वेदिका ही 3 फूट उंच असून रंगाने निमगोरी आहे। तिने अंगात बाही नसलेला रंगीबेरंगी स्कर्ट घातला असून ती आदिवासी व मराठी भाषा बोलते। या दोन्ही गुन्ह्यात पती पत्नीमधील वादात एका निष्पाप चिमुरडीचा बळी जात असल्याने आणि दिवसाढवळ्या झालेल्या या प्रकारामुळे परिसरात भीतीचे वातावरण आहे। पोलीस सध्या फरार आरोपींचा शोध घेत आहेत। सदर घटना ही नवरा बायको यांच्या वैयक्तिक वादातून अफवा पसरवून घडवण्यात आली आहे, तरी कोणीही या संदर्भात कुठल्याही प्रकारचा गैरसमज करू नये। आपल्या जिल्ह्यात तालुक्यात कुठल्याही प्रकारची मुलं पकडणारी टोळी अस्तित्वात नाही। असे काही आढळल्यास पोलिसांशी तात्काळ संपर्क साधावा, असे आवाहन तळोदा पोलिसांच्या वतीने करण्यात येत आहे। तळोदा पोलीस ठाणे हद्दीत आमलाड या ठिकाणी आज दिनांक 17/4/26 रोजी सायंकाळी एक घटना घडलेली आहे। त्या घटनेची हकीकत अशी आहे की हिम्मत तिजा तडवी व मालतीबाई हिम्मत तडवी दोघे राहणार भगदरी तालुका अक्कलकुवा हे दोघं नात्याने पती पत्नी असून त्यांना दोघांना एक 6 वर्षाची वेदिका नावाची मुलगी आहे। वेदिकाला भेटण्यासाठी तिचे वडील हिम्मत तिजा तडवी हे मोड पुनर्वसन या गावी 2 मित्रांसोबत व बोलेरो वाहनाने आलेले होते। मुलीला भेटल्यानंतर मुलीला त्यांनी वाहनात बसवले व त्याच वेळेस मुलीची आई मालतीताई तडवी हिला असे वाटले की तिच्या मुलीला कोणीतरी मुलं चोरणारी टोळी, मुलं पळवणारी टोळी घेऊन जात आहे असा त्यांचा गैरसमज झाल्याने त्यांनी तात्काळ आरडाओरड केली। म्हणून काही लोकांनी त्यांचा पाठलाग केला व आमलाड या ठिकाणी वाहन अडवून त्यांना मारहाण केलेली आहे व
वाहनाची तोडफोड करून वाहनाची जाळपोळ केलेली आहे. सदरची घटना ही अफवेतून व गैरसमजुतीतून घडलेली आहे. नंदुरबार जिल्ह्यात तळोदा पोलीस ठाणे हद्दीमध्ये तसेच लगतच्या आसपासच्या सर्व पोलीस ठाणे हद्दीत मुले चोरणारी किंवा मुले पळवणारी टोळी सक्रिय नाही, टोळी आलेली नाही. कोणीही अफवावर विश्वास ठेवू नये, कोणीही गैरसमज करू नये. जर तशी अफवा आल्यास तात्काळ डायल 112 किंवा आमचे मोबाईल क्रमांक 70 211 388 95 वर संपर्क करावा, ही नम्र विनंती. जय हिंद, जय महाराष्ट्र. राम राम. मां नाव अनिल धर्मा पाड़वी अँ तोड़दा पुलिस स्टेशन में पुलिस कांस्टेबल में नौकरी हुई है. तोड़दा पुलिस स्टेशन हद्दी में है वो आजूबाजू परिसर पुलिस स्टेशन लगे की जो भी गाँव हुई है त्या लोग आव्हान कहूँ के आज तारीख 17/4/2026 रोजी ही मोड़ पुनर्वसन गाँव में है रवणारी मालतीबाई हिम्मत तड़वी ती को वालो हिम्मत तीजा तड़वी गाँव भोगदरी तालुका अक्कलकुवा या हाना पोयरे कारणों पे देखे गैरसमझ हुई को इते मालतीबाई तड़वी यही गैरसमझ हुई तो हाना पोयरा सोनारे माहे आई है माँ पोयरी वेदिका यही बोलेरो गाड़ी में बहाड़ी कोई नहीं जात रही है इन आवाज गाँव कोई तो त्या आवाज को देखे गाँव मेरे माहिती को लेते ती गाड़ी पाटला कोई तमराड़ गाँव में है अटकाई कोई थे अमुक खातरी को इती गाड़ी में है 3 माह होते त्या माह उतरित कोई थे मारहाण कोई हो एनी घटना हुई है. एक घटना त्या कुटुंबा मेरी हुई है बेनू माहो भानगढ़ हुई है त्या तोड़दा पुलिस स्टेशन हद्दी में है वो नंदुरबार जिला में है. आखा लोग को ना वह की नंदुरबार जिला में पोरीस होणारी एहने माहे नहावे त्या कोई कायदो हातो माने ह्या गैरसमज को हमा अफवा पसरे त्या पर विश्वास ठेवा मा અને મેં એની ही अफवा जो को है त्या को तहा लगेच 112 या नंबर को लगेच पण को जा ना ते तोड़दा पुलिस स्टेशन में मोरे साहेब होय त्या मोबाइल नंबर है 70 21 13 88 95 या पे लगेच पण को जा बठाल मा विनंती आहे. आजसाठी इतकेच. अशाच ताज्या आणि महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.